प्रतिवर्षी आपण जर का पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असेल। मात्र यावर्षी आपण पाहिलं तर आता 2 दिवस झाले वाहतूक कोंडी तेवढ्या प्रमाणात नाही। तर जर का दुसरा एक विषय बघितला तर गणेशोत्सव काळामध्ये जे हेवी व्हेकल्स आहेत, मल्टी एक्सेल व्हेकल आहेत, त्यांना देखील थांबावं लागतं 8-8 दिवस। मात्र यावर्षी जर का परिणाम बघितला तर मल्टी एक्सेल व्हेकल किंवा हेवी व्हेकल देखील महामार्गावरती चालताना दिसत आहेत। आणि हे जे नियंत्रण केलं आहे ते पोलीस निरीक्षक भुजबळ आहेत यांच्या माध्यमातून एआयचा वापर करण्यात आलेला आहे। सर, एआयचा वापर म्हणजे नक्की आपण काय केलं आहे? एआयचा वापर करता आपण याच्यामध्ये एआय इंटिग्रेट असलेले CCTV कॅमेरे हे रायगडचे 2 जे एंट्री पॉईंट आहेत, एक एंट्री पॉईंट खारपाडा जो NH 66चा रायगडमधील एंट्री पॉईंट आहे आणि दुसरा आहे पालीमधून येणारा पाली-वाकण महामार्ग। या ठिकाणी आपण एआय इंटिग्रेट असलेले CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, त्याच्यामधून आपल्याला लाईव्ह टाईमचा जो वाहनांचा फ्लो आहे तो आपल्याला लक्षात येतो आणि त्याच्यानुसार आपल्याला तिथून लगेच कळतं की आपल्याला पुढे नियोजन काय करायचं आहे। वाहनांचा फ्लो वाढला तर तिथून आमच्याकडून मेसेज सर्क्युलेट केला जातो की वाहनांचा फ्लो वाढलेला आहे। मग त्याच्यानुसार आम्ही अवजड वाहनं जी आहे ती आम्ही तात्काळ रस्त्यातून बाजूला घेतो। जर आपण यासाठी आपण जे कॅमेरे बसवले किंवा नियंत्रण कक्ष कशा स्वरूपातून कुठे उभा केलेला आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यासाठी आपण 2 वेगवेगळ्या ठिकाणी आपले नियंत्रण कक्ष ठेवलेले आहेत। एक आहे खारपाडा वाहतूक चौकी, याच्यामध्ये आपण CCTV कॅमेरे, लॅपटॉप आणि इतर आवश्यक ती सामग्री ठेवलेली आहे। आणि दुसरी आहे पालीमध्ये जिथून पाली शहरामध्ये एंट्री केली जाते तिथं वाहतूकची चौकी आहे। त्या चौकीमध्ये आपण त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले, एआय इंटिग्रेट असलेले CCTV कॅमेरे बसवलेले, लॅपटॉप आणि बाकीची आवश्यक ती सामग्री त्याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे। नाही, आता एक महत्त्वाचा मुद्दा की मुंबई गोवा महामार्गावर गणपती काळामध्ये सर्वसामान्य ज्या गाड्या त्या चालतात पण मोठे व्हेकल्स बंद असतात, त्यासाठी कोणती यंत्रणा आहे आपल्याकडे? याच्यामध्ये आपण राज्य शासनाने जी सूट दिलेली अत्यावश्यक वाहनं, अत्यावश्यक सेवा असणारी वाहनं ज्याच्यामध्ये काही आपले जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणं, याच व्यतिरिक्त इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये ज्यांची आपण नोंद केलेली अशी काही वाहनं आहेत की आपण याच्यातून पास व्हायला परवानगी देतो। तर संपूर्ण वाहनांचा फ्लो पाहता आपल्याला लक्षात आलं असेल की त्या संपूर्ण याच्यामध्ये आपण अधूनमधून अवजड वाहनं ही व्यवस्थित पद्धतीने आपण करतो। हे फक्त आणि फक्त SP मॅडमच्या संकल्पनेतून जे एआय इंटिग्रेट असलेले CCTV कॅमेरे आपण बसवलेत त्याच्यामुळे आम्हाला हे शक्य झालेलं आहे की तिथून पुढे आपल्याला प्रत्येक मेसेज येतो की वाहनांची संख्या वाढलेली आहे किंवा कमी झालेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही संपूर्णपणे महामार्गावर नियोजन केलेलं आहे। आपण जर का पाहिलं तर एआयचा वापर करून महामार्गावरची वाहतूक सुरळीत ठेवत असताना जे हेवी व्हेकल्स आहेत किंवा मल्टी एक्सेल व्हेकल आहेत त्यांना देखील चालण्यासाठी तो वेळ देण्यात आलेला आहे। सचिन कदम, साम TV, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।